मागच्या काही दिवसांपासून सातत्याने गाजताना पाहायला मिळते. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटोज आहेत, पण हे सगळेच राजकीय नेते म्हणतात की आमच्यासोबत कोणी येतं फोटो काढतं, आम्ही कसं काय त्यांच्यासोबत असू. मग मला एक कळत नाही की सगळ्या गुंडांच्या बरोबर ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात. कराड बरोबर बघितलं, गायवळांबरोबर बघितलं, सगळेच्या सगळे झाडून राजकारणी त्यांच्या बरोबर असतात. मला हाच प्रश्न पडतो की असं प्रत्येक वेळेस का होतं. कारण राजकारणात यांना गुंड हे सगळ्यांनाच लागतात, वेगवेगळ्या पद्धतीने लागतात. आणि हेच जर सगळं बंद करायचं असेल ना तर राजकारणाचं खरंच एक चित्र बदलण्याची गरज आहे. पण तो कुठलाही राजकारणी करत नाही, कारण त्यांना दहशत निर्माण करून, भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्यावर राज्य करायचं आहे. आता घायवळ प्रकरणात आपण बघितलं, आधी तर पुणे पोलीस आयुक्त यांनी सुद्धा ती बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली, तर ती कोणामुळे दिली गेली, तर आपले गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात तर हे काय चाललंय असा प्रश्न उठतो. पण आता कसं आहे, मग सारवासारव होते, मग त्याची आम्ही चौकशी करू, मग ती परवानगी दिलीच नाही असं सांगितलं गेलं. रोजचे तमाशे आहेत आणि आपण जनतेने हे रोज तमाशे बघत राहायचे, असंच काही सत्ता चित्र तयार झाले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एकमेकांवरती या सगळ्या प्रकरणात, गायवळ प्रकरणात राजकीय नेते एकमेकांना लक्ष करतायत. काल गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये होते. ते म्हणतात की त्यांना पासपोर्ट आम्ही दिलाच नाही, तो कुठल्या सरकारमध्ये आला, महाविकास आघाडी सरकारमध्ये पासपोर्ट दिला. एकमेकांवरती ढकलण्याचं काम सुरू आहे. प्रत्येक एकतर राजकारणात होतंय काय हेच कळत नाही. जो पक्ष आज एका पक्षाबरोबर आहे तो पक्ष त्याच्या विरोधात जातो आणि विरोधात गेल्याच्या दिवशी त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात करतात. मग तुम्ही एकत्र का होतात हा पहिला प्रश्न. घायवळ प्रकरणात आपण बघतोय की आत्ताच्या घटनेला देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आम्ही ती परवानगी किंवा त्याचा पासपोर्ट दिला नव्हता, मग तो गायब कसा झाला आम्हाला माहीत नाही, लंडनला कसा पळाला आम्हाला माहीत नाही. तर हे सगळं जे होतंय ना ते अतिशय गलिच्छ पद्धतीने होतंय, अतिशय किळसवाणी पद्धतीने होतंय. आणि लोकांना हाच प्रश्न पडतोय की आता या राजकारणाचं करायचं. पोलिसिंग होतंय का असं वाटतंय का? पोलीस दबावामध्ये आहेत का? कारण का या सगळ्यामध्ये दंगेकरांनी आरोप केला की या सगळ्या पोलिसांना हाताशी धरून हे सगळे राजकीय नेते हे सगळे काम करतात. मला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की महाराष्ट्रातलं पोलीस खरंच काही काम करताय का. कारण मला आता जर आपण चोरीचं एखादं प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनला गेलो, कोणावर अत्याचार झाले म्हणून घेऊन गेलो, पोलीस काडी मात्रही काही काम करत नाही. पण वरनं फोन आले, राजकारण्यांचे फोन आले, आमदाराचे फोन आले, मंत्र्याचे फोन आले, तर तेच पोलीस काम करताना दिसतात. पण लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करत नाही. आणि म्हणूनच मला खरंच आता असं वाटतं की काहीतरी फार मोठा बदल घडून पोलीस यंत्रणांना काम करण्यास जर आपण भाग पाडलं तरच याच्यातनं काहीतरी नवे दिवस येतील. कारण आत्ताच्या घटनेला मी बघते ना, ते सो कॉल्ड अँटी करप्शन ब्युरो यांची कामं काय, तर 5,000ची लाच घेताना पकडणं, रंगे हात पकडणं, 10,000ची लाच घेताना रंगे हात पकडणं. अँटी करप्शन ब्युरो हे स्कॅम्स इन्व्हेस्टिगेट करतच नाही. ACB काय, EOW काय, CBI काय, या सगळ्या यंत्रणा फक्त कॉलवर काम करतात. ईडी तर कम्प्लिटली म्हणजे त्यांना सांगितलं गेलं आज प्रताप सरनाईकांच्या मागे लागा, आज एकनाथ शिंदेच्या मागे लागा, त्यांना आपल्या भाजप पक्षात परत घ्यायचंय, तर ती एवढी यंत्रणा काम करते. त्याच्या पुढे ती यंत्रणा कधीही काम करत नाही. कुठचाही विषय चौकशी लागते, चौकशी लागली की ते आज तगायत, कुठचाही रिपोर्ट बाहेर येत नाही आणि कोणीही जेलमध्ये जात नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.